मधुमेहामुळे खाण्यापिण्यावर खूप मर्यादा येते. मात्र काही उपाय केल्यास ब्लड शुगर नियंत्रणात राहू शकते. जाणून घेऊया मधुमेहाची लक्षणे आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्याचे उपाय. मधुमेहाचे लक्षणे. मधुमेहामुळे अंधुक दिसणे, डोळे दुखणे, डोळे जड पडणे अशा दृष्टीशी आणि डोळ्याशी निगडीत तक्रारी असतात. संधिवात, किडनीवर परिणाम होतो. म्हणजेच मधुमेहामुळे कमीत कमी शरीरातील 14 अवयवांवर विपरीत परिणाम होतो. जागतिक क्रमवारीत मधुमेहींची सर्वाधिक संख्या असलेल्या देशांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. मधुमेह प्रतिबंधात्मक उपाय. मधुमेहाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी दर 6 महिन्यांनी नेत्रविकार तज्ञांची भेट घ्यावी आणि ठरल्या वेळी भेटीत जाणे चुकवू नये. धूसर किंवा अस्पष्ट दिसणे, सरळ रेषा वर खाली किंवा वाकलेल्या दिसू लागणे, विरोधी रंग किंवा एकूणच रंगाबद्दलची संवेदनशीलता कमी होणे, दूरचे पाहण्यास त्रास होणे, दृष्टीच्या मध्यावर छोटासा पण हळूहळू आकाराने वाढत जाणारा ब्लाइंड स्पॉट तयार होणे, अशा प्रकारची DMEची कोणत्याही लक्षणांचे सहजपणे निरीक्षण करावे आणि दृष्टीमध्ये थोडाही बदल जाणवल्यास तत्काळ तज्ञांची भेट घ्यावी. डॉक्टरांनी दिलेला सल्ला आणि उपचारांचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळावे. मधुमेहाचे व्यवस्थापन परिणामकारकरित्या करण्यासाठी रक्तातील साखरेचे प्रमाण नियमितपणे तपासत राहावे. तुम्ही धूम्रपान करत असाल तर त्यात खंड पडावा यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि ते सोडण्याच्या दिशेने प्रयत्न करावे. वजन नियंत्रणात ठेवावे आणि समतोल आहार घ्यावा. नियमितपणे व्यायाम करावा व रक्तदाब किंवा कोलेस्ट्रॉल वाढणार नाही याची दक्षता घ्यावी. आहार काय असावा? साखर, गूळ, मिठाई, चॉकलेट पूर्ण बंद करावे. फास्ट फूड, कोल्ड ड्रिंक्स, शिळे अन्नपदार्थ टाळावे. दूध, साय, लोणी, नारळ, अंडी, पाम तेल, शुद्ध तूपही यांमुळे हृदयरोगालाही आमंत्रण मिळते. मोनो अनसॅच्युरेटेड नावाची चरबी, शेंगदाणा, मोहरी, तीळ यांपासून बनलेल्या तेलात आणि फिश ऑइल यामध्ये जास्त असते आणि यांचे सेवन फायदेशीर असते. जवस, अक्रोड, बदाम, मासे, बीन्सही फायदेशीर असते. तळलेले पदार्थ, स्निग्ध पदार्थ बंद करावे. ट्रान्स फॅटी ऍसिड्स घातक असतात. वनस्पती तूप, वारंवार तळलेले पदार्थ, चीज, पिझ्झा, बर्गर, वडापाव, पावभाजी यामध्ये यांचे प्रमाण जास्त असते. मैदा, ब्रेड, भात, बटाटा, रताळे हे पदार्थ बंद करावे. आंबा, केळी, चिक्कू, द्राक्ष ही फळे खाणे बंद करावी. पालेभाज्या, कोबी, गवार, दोडके, कारले, शेवगा या भाज्या खाव्यात. टरबूज, पपई
बोर, पेरू, जांभळे, सफरचंद, करवंदे इत्यादी फळे खावीत. रोज एक फळ खाणे आरोग्यासाठी चांगले असते. तंतुमय पदार्थांचे सेवन करावे, जसे रागी, बाजरी, मका, गहू इत्यादी. द्रव पदार्थ उदाहरणार्थ लिंबू पाणी, फळांचा रस, भाज्यांचा रस, सूप इत्यादी घ्यावेत. मधुमेहाच्या रुग्णाने उपवास टाळावेत. रक्तातील साखर कमी होऊन बेशुद्धावस्था येण्याची शक्यता असते. प्रवास करतानाही जेवणाच्या वेळा पाळाव्यात. मधुमेहींसाठी व्यायाम हा उपचाराचा महत्त्वाचा भाग आहे. व्यायामामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. अशा रुग्णांनी मध्यम प्रतीचा व्यायाम करावा. रोज 30 मिनिटे मध्यम किंवा तीव्र गतीने चालण्याचा व्यायाम हा सर्वात उत्तम व्यायाम आहे. व्यायामापूर्वी 10 मिनिटे वॉर्म अप होणे गरजेचे आहे. योगासने, प्राणायाम, ध्यान यांचाही शरीरावर चांगला परिणाम होतो. मधुमेही व्यक्तींनी डॉक्टराच्या सल्ल्याने व्यायाम करावा. शेवटी सर्वात महत्त्वाचा संतुलित आहार, नियमित व्यायाम, योग साधना, ध्यान, व्यसनमुक्त जीवन, योग्य औषधोपचार आणि मधुमेह शिक्षण याद्वारे या आजारावर मात करता येऊ शकते. जो मधुमेही रुग्ण मधुमेहासंबंधी जास्तीत जास्त ज्ञान मिळवेल आणि योग्य तो उपचार करेल तो दीर्घायुषी होईल.